सिंधुदुर्गच्या मालवणमध्ये भारत विरोधी घोषणा देणाऱ्या भंगारवाल्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे। भारत पाकिस्तान मॅचवेळी रोहित आउट झाल्यानंतर काही तरुणांनीही आगळीक केली होती। पोलिसांनी तिघांना अटक केली असून बेकायदा भंगार दुकानांवर बुलडोझर चालवण्यात आलाय। सिंधुदुर्गच्या मालवणात बुलडोझर बाबा। रोहित शर्मा बाद झाल्यानंतर भारत विरोधी घोषणा। भारत विरोधी घोषणा देणाऱ्यांची जिरवली। सिंधुदुर्गात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या भंगारवाल्यांच्या अवघ्या काही तासात हा असा बाजार उठवण्यात आला। रविवारी भारत पाकिस्तान सामना सुरू होता। सामन्यात रोहित शर्मा बाद झाल्यावर मालवणच्या तारकर्ली रस्त्यावर काही मुस्लिम तरुणांनी पाकिस्तानच्या जिंदाबाद अशा घोषणा दिल्याचा आरोप झाला। या तरुणांना जाब विचारणाऱ्या स्थानिकांशी त्यांनी हुज्जत घातली। भारताचा रोहित शर्मा बाद झालाय आणि आमचा पाकिस्तान जिंकणार आहे। पाकिस्तान जिंकणार आहे म्हणून त्यांनी भारत विरोधी घोषणा देण्यासाठी सुरू केलं। म्हणून त्यांना जाब विचारला तर तो जो घोषणा देणारा एका विशिष्ट समाजाचा जो युवक होता, त्याच्या सोबत असणारे अजून एक दोन तीन युवक होते। ते म्हणाले आमच्या जाऊन अब्बूना विचारा हे आम्ही का करतोय ते। याचे मालवणात तीव्र पडसाद उमटले। हिंदुत्ववादी संघटनांनी बाईक रॅली काढून भारत विरोधी घोषणाबाजीचा निषेध केला। दुसरीकडे नगर परिषदेकडून बेकायदा भंगार दुकानांवर जेसीबी फिरवण्यात आला, तर आरोपींविरोधात मालवण पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला। देशविरोधी घोषणा देणं आणि धार्मिक निर्माणाचा प्रयत्न करणं या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये एकूण 3 आरोपी आहेत। त्याच्यापैकी एक आरोपी अल्पवयीन आहे, 2 आरोपी हे सज्ञान आहेत। दोन्ही आरोपींना आपण अटक केलेली आहे। स्थानिक मुस्लिम समाजानेही झालेल्या प्रकाराचा निषेध केला। जे परप्रांतीय प्रांतीय भंगारवाले यांनी जे कृत्य केलं, जे भारताविरुद्ध घोषणा दिल्या मॅचच्या जिंकल्यामुळे, त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। असं व्हायला नको होतं, त्याला आम्ही बाहेरचे असल्यामुळे आम्ही कधीच हे समर्थन करणार नाही त्या गोष्टी, कारण आम्ही भारतीय असल्यामुळे आम्ही भारताच्याच बाजूने मॅचच्या समर्थनातले माणूस आहोत। भारतात राहायचं, भारताचं खायचं आणि भारत विरोधी घोषणा द्यायच्या ही प्रवृत्ती आहे। या प्रवृत्तीला ठेचून काढलं पाहिजे अशी भूमिका भाजपनं घेतली आहे। जी काही या ठिकाणी अशा पद्धतीने पाकिस्तानचे झेंडे फडकले आहेत, ह्या ज्या भारतात राहून भारताविरोधी भूमिका घेणाऱ्या प्रवृत्ती आहे, यांना ठेचून काढण्याकरता महाराष्ट्र सरकार याच्यामध्ये पूर्ण लक्ष टाकत आहे आणि माननीय गृहमंत्रीजी यामध्ये नक्कीच याच्यामध्ये चौकशी करून कारवाई करतील। मालवणातल्या भंगार व्यावसायिकांनी आगळीक केली। या आगळीकीला पोलीस आणि प्रशासनानं योग्य त्या भाषेत उत्तर दिलंय। भारत विरोधी भूमिका घेताना यापुढे समाजकंटक 100 वेळा विचार करतील। उमेश परब, झी 24 तास, सिंधुदुर्ग।